सकाळी उठायचं, मग ड्रायफ्रुट्स खायचे, सगळ्या ऋतूमध्ये खायचे, पचतंय नाही पचतंय हे पण बघायचं नाही. ड्रायफ्रुट झाले की ज्यूस येतो, मग नाश्ता येतो, मग जेवण, मग म्हणजे पूर्ण एकामागे चालू. आणि सगळं ऑर्गॅनिक आहे, सगळं हेल्दी आहे, पण पचवणारा तयार आहे की नाही. आयुर्वेदामध्ये बघा, रिपोर्ट्स बघून ट्रीटमेंट नाहीये. अगदी सोपं जर तुम्हाला पाहायचं असेल की छान चाललंय मग काय काय गोष्टी पाहायला पाहिजे. भूक छान लागते का, अगदी कडकडून भूक, की काही पण येऊ दे, छान मस्त भूक आहे. दुसरं, हलकेपणा वाटतोय का, पोट छान साफ होतंय का, झोप छान येते का, आणि मन शांत प्रसन्न आहे का, डोक्याला उगाच उद्योग नको. आणि नाश्ता हलका करायचा जर झालं तर. तसं आयुर्वेदामध्ये नाश्ता हा ब्रेकफास्ट हा कॉन्सेप्ट नाहीये. ज्यांना शक्य आहे व्यवस्थित जेवा, सकाळी लवकर जेवून बाहेर पडा. तेही शक्य नसेल, ऑफिसला जायचंय, हलका नाश्ता घ्या. तिथे जसाही तुमचा लंच टाइम सुरू होईल तिथे लवकर जेवा. आणि संध्याकाळी जरूर सूर्यास्तापर्यंत 6, 6:30, 7 मॅक्सिमम जेवण करायचा प्रयत्न करा. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये. आपण नुकताच आरोग्य मंथन नावाचं पॉडकास्ट सदर जानेवारी 2025 पासून सुरू केलेलं आहे आणि त्याला तुम्हा प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय. आरोग्य मंथन या नावातनच तुम्हाला कळत असेल की वेगवेगळ्या तज्ज्ञांशी आपण आरोग्यविषयक चर्चा करतो आणि त्यातून आरोग्याचं अमृत तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचावं हा आपल्या या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मागचा आपला जो पॉडकास्ट होता डॉक्टर रुपाली जैन यांच्याबरोबर, त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि त्यासाठीच आज पुन्हा एकदा आपल्या बरोबर डॉक्टर रुपाली जैन आहेत. मी मॅडमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. वेलकम मॅडम. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की अगदी रुजुता आणि नम्रता म्हणजे काय याचं प्रत्यंतर आपल्याला मॅडमच्या व्यक्तिमत्वातनं आणि मॅडमच्या मार्गदर्शनातनं आलेलं आहे आणि ते तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना पण जाणवलं असेल. त्यामुळे खरंच मॅडम पुन्हा आले यासाठी मला खूप आनंद होते. मला पुन्हा बोलवल्याबद्दल तुमचं पण धन्यवाद. आज आपण खूप महत्वाचा विषय घेणार आहोत. मी मागच्या एपिसोडमध्ये मॅडमचा परिचय करून दिलेला आहे, तर आपण डायरेक्ट विषयाकडे वळूया. आजचा विषय खूप महत्वाचा आहे, खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप अभ्यासपूर्ण आहे. त्याचा सगळ्या प्रेक्षकांना नक्की फायदा होणार आहे. त्यामुळे माझी एक आग्रहाची विनंती आहे की आजचा एपिसोड सगळ्यांनी अगदी पूर्ण पहा, कारण हे प्रत्येकाच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी आवश्यक असलेलं आयुर्वेदाचं प्राचीन ज्ञान आहे. ते तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त सोपं करून पोहोचवण्यासाठी आपण आज हा विषय निवडलेला आहे. आयुर्वेदामध्ये फक्त आयुर्वेद हे उपचारांचं किंवा आजारी पडल्यानंतर काहीतरी ट्रीटमेंट करण्याचं शास्त्र नसून स्वस्थ राहण्यासाठी मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे. आयुर्वेदाचे 2 उद्देश आहेत, स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम. यामध्ये तुम्ही बघा की पहिली प्रायोरिटी दिली आहे की स्वस्थ व्यक्ती स्वस्थ कसा राहील, ही पहिली प्रायोरिटी आयुर्वेदाची. आणि त्यासाठी आयुर्वेदाने खूप काही महत्वाची सूत्र सांगितलेली आहेत ग्रंथांमध्ये वेळोवेळी, आणि ती हजारो वर्षांच्या अनुभवातून आपल्यासाठी ग्रंथबद्ध करून ठेवणाऱ्या ग्रंथकर्त्यांचे, ऋषीमुनींचे आपण खूप कृतज्ञ असायला हवं. तर असे जे काही महत्वाची सूत्र आहेत जी कमी शब्दात खूप मोठा आशय आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि त्याचा जर आपण ऍप्लिकेशन केलं तर पूर्ण जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतो, अशी काही सूत्र आहेत. त्याला आपण आरोग्याची पंचसूत्री म्हणू शकतो किंवा आरोग्याचा राजमार्ग म्हणू शकतो. तर मला खात्री आहे प्रत्येकाला निरोगी राहायचं आहे, शतायू व्हायचं आहे, दीर्घायू व्हायचं आहे, विना औषधांचं राहायचं आहे. तर त्यासाठी आपला आजचा एपिसोड तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर आपण जाणून घेऊया डॉक्टर रुपाली जैन यांच्याकडून की आरोग्याची महत्वाची सूत्र कोणती जी आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये सांगितलेली आहेत. सगळ्यात पहिलं जे सूत्र आहे किंवा जे आपण म्हणू की गोल्डन रूल जो आहे तो आहे वेगान न धारयेत. आता बघा, हे जे सूत्र आपण बघणार आहोत हे फक्त की काहीतरी थेरॉटिकल आहे आणि ते हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे असं म्हणून नाहीये. ह्या सूत्रांमध्ये खूप मोठा अर्थ एक सूत्र रूपाने आपल्याला हे दिलेलं आहे आणि आजच्या काळामध्ये प्रॅक्टिकली सुद्धा त्याचा खूप जास्त मी म्हणेल की गरज आहे आपल्याला. आपण बघा की पचनाचे विकार किंवा स्किनच्या काही समस्या, इव्हन ऑटो इम्युन डिसीजेस असू दे, अशा असंख्य आजारांचा जेव्हा आपण विचार करतो की या आजाराचं किंवा या लक्षणाची काय चिकित्सा आहे, तर असं न करता आपण आजारीच पडू नये म्हणून आपल्याला हे जे 5 गोल्डन रूल्स आहे हे मदत करणार आहे.
पहिलं जे सूत्र आहे किंवा पहिला जो नियम आहे तो आहे वेगान न धारयेत. आता वेग म्हणजे काय, तर नॅचरल अर्जेस जे पण आपल्याला जसं की युरिन, स्टूल, भूक लागणं, तहान लागणं किंवा शिंक येणं, जांभई येणं, अपानवायूचा वेग असणं, झोपेचा वेग, अश्रूचा वेग, हे सगळे जे वेग सांगितले 13 प्रकारचे अधारणीय वेग आयुर्वेदामध्ये सांगितलेले. आणि नियम काय दिलेला आहे की हे जे वेग आहे यांना आपण कधीच थांबवायचं नाही आहे आणि यांना फोर्सफुली आपण काढायचं पण नाही, म्हणजे उदिरण करायचं नाहीये. मग का नाही करायचं, तर त्याच्यामध्ये एक श्लोक असा दिलेला आहे, रोगाः सर्वे अपि जायन्ते वेग उदिरण धारणेहि. म्हणजे जर आपण या वेगांना थांबवलं किंवा यांना फोर्सफुली क्रिएट केलं तर शरीरामध्ये असंख्य प्रकारचे रोग होणार आहे. आणि म्हणून आपण हे करायचं नाही. बघा आपण रोजच्या जीवनात बघतो की आपण कळत नकळत इतक्या वेळा हे वेग थांबवतो, म्हणजे आपल्याला माहित पण पडत नाही. अगदी हो ना. आणि म्हणून आपल्याला हा अवेअरनेस हवाय की कोणता वेग थांबवल्याने आपल्याला काय होणार आहे आणि याचं जे नुकसान किंवा जे साईड इफेक्ट म्हणा की काय होऊ शकतात. तर जर तुम्ही कुठला पण असा वेग थांबवता, तर वेगवेगळं दिलेलं आहे त्यांनी, पण मग त्याच्यामुळे तुमच्या अग्नीची विकृती होईल, जो आपण जठराग्नी म्हणतो, तो सगळ्यात महत्वाचा आयुर्वेदाने सांगितलेला आहे. दुसरा आहे हृदयाशी संबंधित काही विकार होतील किंवा तुमचा युरिन स्टूलचा जो एक फ्लो आहे नॅचरल, कुठेतरी त्याच्यामध्ये अवरोध होईल किंवा असंख्य जे काही समस्या आहे, म्हणजे अगदी बेल्स पाल्सी पर्यंत, की जे आपण म्हणतो की काय म्हणतो की तोंड वाकडं होणं, तर याच्यामध्ये सुद्धा ही अशी कारणं सांगितलेली आपल्याला झाल्यानंतर माहितच पडत नाही की काय आपण केलेलं आहे. आणि म्हणून आपण झालं, आपण म्हणतो की आम्ही तर काहीच केलेलं नाही, आमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे, आणि मग आजार कसा झाला. तर अशा वेळेस अशा प्रकारचे अनेक कारणं असू शकतात. अगदी वेगान धारयेत हे खूप महत्वाचं सूत्र आहे आयुर्वेदाचं. एक आयुर्वेदातला रेफरन्स आहे की जे गव्हर्नमेंट किंवा राजसेवक आहेत, जे व्यापारी आहेत आणि ज्या स्त्रिया आहेत त्या बरेचदा आजारी पडतात, त्याचं कारण वेगधारण हे असू शकतं, असा आयुर्वेदातला एक संदर्भ मला नेहमी आठवतो. कारण हे व्यस्त असतात, त्यामुळे बरेचदा वेगधारण करत असतात. ज्या गोष्टी शरीराबाहेर टाकल्या जायला पाहिजेत त्या जायलाच पाहिजेत. आणि जसं सिव्हिलायझेशन वाढत गेलं, जसं यंत्रयुग वाढत गेलं, जसं आपली जीवनशैली कृत्रिम होत गेली, तसं आपण हे विसरून चाललो आहोत की आपण निसर्गाला बांधील आहोत. आणि निसर्ग नियमानुसार जे वेगांचं बाहेर, शरीराच्या बाहेर जे मल टाकले जायला हवेत ते जायलाच हवेत, त्याला तुम्ही विरोध करू शकत नाही. पण सिव्हिलायझेशननी किंवा मॅनर्सच्या नावाखाली आपल्याला शिकवलं जाते की वेग धारण करणे, अगदी लहानपणापासून आपण त्याचं ट्रेनिंग देतो. आणि सध्या समाजामध्ये याविषयी जागरूकता निर्माण करणं खूप महत्वाचं आहे. बरेचदा नोकरीच्या ठिकाणी म्हणा, व्यापाराच्या ठिकाणी म्हणा, लोक तासनतास मलप्रवृत्ती, मूत्रप्रवृत्ती आली तरी जात नाहीत. बरेचदा स्त्रिया विशेषतः संकोचामुळे असं करतात. भारतात तशा सुविधा नाहीत की जरी जावंसं वाटलं तरी तशी स्वच्छ टॉयलेट्स उपलब्ध नाहीत. पण यातनं आपल्याला काहीतरी युक्तिपूर्वक मार्ग काढायला हवाय आणि त्यासाठी ही जाणीव असायला हवी की कुठलंही जे नैसर्गिक शरीराची गरज आहे, जे बाहेर टाकलं जायला पाहिजे ते टाकायलाच हवंय आणि त्याला लगेच त्या कॉलला आपण अटेंड करायला करायलाच हवं. बिलकुल. तर त्याची काही उदाहरणं पण आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण पाहत असतो. अशी काही उदाहरणं तुम्हाला आठवतील का? अगदी नुकत्याच काही अशा पेशंटच्या बाबतीत असे काही अनुभव आलेले. एक सगळ्यात पहिला जो अनुभव मी सांगेल की माझ्याकडे एक पेशंट आले, ते डायलिसिसवर आहे. आठवड्यातून 3 वेळा त्यांचं डायलिसिस होतंय. त्यांचं वय आहे 65च्या वर वय आहे त्यांचं. जेव्हा मी त्यांची हिस्ट्री घेतली तेव्हा मला अशा काही गोष्टी जाणवल्या की काय असू शकतं. असं करत करत आम्ही हिस्ट्रीमध्ये बरंच मागे गेलो, कारण मला तो मुद्दा हवा होता की हे डायलिसिसवर का गेले. जनरली बघा, जेव्हा डायलिसिस सुरू होतं तुमचं क्रिएटिनिन खूप वाढलेलं असतं, हा मुद्दा विचारातच घेतला जात नाही की कशामुळे काय झालेलं आहे. तर जेव्हा हिस्ट्री घेताना असं लक्षात आलं की पेशंट, त्यांचं स्वतःचा बिझनेस, स्वतःचं दुकान होतं आणि दुकानात बसलेलं असताना बरेचदा असं व्हायचं की त्यांना युरिनला जायचं आहे, पण दुकानात कोणीच नाहीये, उठू शकत नाही, तिथे ती सोय नाहीये. मग घरचं कोणीतरी येऊन त्यांना रिलीव्ह करेपर्यंत थांबून राहायचं, मग घरी जायचं, मग युरिनला जायचं. म्हणजे हे वर्षानुवर्ष चाललं. दुसरं काहीही कारण नव्हतं खरं म्हटलं तर, म्हणजे असतील पण इतकं मोठं कारण नव्हतं. आणि पेशंटनी मग स्वतःहून हे सांगितलं, हो मॅडम, हे मला पण आता जाणवते की मी खूप वर्ष असा वेग अडवलेला आहे. आणि त्यांचं फक्त डायलिसिसच सुरू नाहीये, तर त्याच्याशिवाय त्यांना आता नॅचरली युरिन होतच नाहीये. म्हणजे आयुर्वेदाने जे तुम्ही मूत्राचा वेग थांबवल्यानंतर जे दिलेलं आहे की हे नुकसान होऊ शकतं किंवा हा असा परिणाम होणार त्याच्यामध्ये की तुमचं त्याच्यानी युरिन आणि स्टूल नॅचरली होणं ते थांबणार आहे, हे आयुर्वेदाने तेव्हा दिलेलं आहे. ऍक्च्युली हे जे सगळे आपण म्हणतो ना, हे सूत्र आहे, आज पण याच्यावर बरंच संशोधन सुरू आहे.
इव्हन बऱ्याच जणांचे MD PhD थेसिस याच्यावर आहे. म्हणजे असं नाही मी म्हणणार की फक्त कुठेतरी दिलेले आणि आता काहीच होत नाहीये. इव्हन बऱ्याचशा आयुर्वेदाच्या जर्नल्समध्ये त्याचा उल्लेख दिलेला आहे. बरेच आर्टिकल्स पब्लिश झालेले आहेत, तर तुम्ही वाचू शकता. हे सगळे अवेलेबल आहे आता. दुसरं जो मी अनुभव जो सांगेल, त्याच्यामध्ये जे पेशंट आहे ते स्वतः डॉक्टर आहेत, MD डॉक्टर आहे, ॲलोपॅथीचे म्हणजे स्पेशालिस्ट आहे आणि त्यांना एक ऑटो इम्युन डिसीज आहे. ते बेड रिडन आहे, गेल्या 3-4 वर्षापासून ते बेड रिडन आहे. तर त्यांचं पण जेव्हा हिस्ट्री घेतली तर त्यांच्या ह्याच्यात पण अशा बऱ्याचशा गोष्टी की जे आयुर्वेदामध्ये आमाच्या निर्मितीला कारण राहिलेले आहेत. म्हणजे जसं की भूकच नाहीये, पण आपलं खाणं पिणं हे सगळं सुरू, आपण विचारच करत नाही की भूक लागलेली आहे का नाही लागलेली आहे, मला काय सूट होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं होतं की तो एक अवेअरनेस असतो ना. आता जसं त्यांनी की आयुर्वेदामध्ये जे अष्टगुणमंड दिलेलं आहे. अष्टगुणमंड म्हणजे काय की आपण साधी आपली मूग जे असतात आणि तांदूळ हे शिजवायचे आणि त्याच्यामध्ये आपलं त्रिकटू चूर्ण म्हणजे सुंठ, काळी मिरी, पिंपळी, धनेची पावडर, त्याच्यामध्ये सेंधे मीठ हे असं टाकून आपण उकळायचं. पाणी जास्त घालायचं असतं, म्हणजे 14 पट पाणी घालायचं असतं आणि ते वरचं जे पाणी आहे त्याला आपण म्हणतो अष्टगुणमंड, म्हणजे एक प्रकारचं सूप म्हणा, असं आपण घ्यायचं असतं. किती घ्यायचं असतं? एक 25 ml 50 ml इतक्या मात्रेमध्ये तुम्ही घ्यायचं असतं. मग तुम्ही नंतर पुन्हा घेऊ शकता किंवा तुमच्या तहानेच्या याने तुम्ही घेऊ शकता. आता हे जे डॉक्टर होते तर त्यांना मी विचारलं की मग तुम्ही ठीक आहे घेताय तर तुम्ही किती घेताय? तर ते म्हटले की माझी वाईफ बनवते आणि मग मी 750 ml ते पाणी पितो. आता बघा, अष्टगुणमंड खूप फायद्याचं आहे, पण आपण किती क्वांटिटीत घेतोय हे सुद्धा किती महत्वाचं आहे ना. आपण इतकं सारं जेव्हा ते टाकतो त्याचा फायदा काय मिळायचा तो मिळेल, पण त्याचं नुकसान काय झालं की त्यांनी अग्नीला कमी केलं, पाचन क्रिया कमी केली, मी खाल्लेलं पचणार नाही, पचला नाही तर त्याचा आम पडणार आहे आणि आपल्या आजाराला अजून कारण ठरणार आहे. म्हणजे जे तो स्टिफनेस आहे, ते पेन आहे, ती आमाची संचिती आहे, कुठल्या पण याने तर ती होणार आहे. आणि मग जेव्हा आपण ऑटोइम्युन डिसीज आहे आणि मला स्टेरॉइड घेऊ दे, इम्युनोसप्रेसंट घेऊ दे आणि मग आता आयुर्वेदामध्ये काही आहे का औषधं, हा जेव्हा प्रश्न येतो तर असं आयुर्वेद काम नाही करत. बरोबर की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी टाळायला पाहिजे. आता जे होऊन गेलं ते आपल्या हातात नाहीये, पण इथून पुढे काय, मग तो जो अवेअरनेस असतो तो खूप महत्वाचा आहे आणि याच्यासाठी मला असं वाटतं आपल्याला हे जे रूल्स आहे हे माहीत असणं जास्त आवश्यक आहे. म्हणजे वेगाचं धारण आणि उदिरण या दोन्ही कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत. बरेचदा पाण्याबाबतीत सुद्धा असं होतं. तृष्णा हा सुद्धा वेग आहे, नैसर्गिक वेग आहे. प्रत्येकाला कळतं की आपल्याला किती तहान आहे, किती पाणी प्यायला हवं. पण आजकाल स्वतःच्या शरीराचं न ऐकता कोणीतरी सांगितलंय की पाणी चांगलं असतं, मग सकाळी उठून 1 लिटर पाणी पिणारे बरेच लोक आहेत, रात्री झोपताना 1-1 लिटर पाणी पिणारे लोक आहेत. हे झालं तृष्णा वेगाचं उदिरण. तसंच क्षुधा वेगाचं पण आहे, म्हणजे भुकेचं सुद्धा. एकतर दमन करणं म्हणजे भूक लागलेली असताना सुद्धा न खाणं आणि भूक नाही तेव्हा खात राहणं. हे सेम झोपेच्या बाबतीत सुद्धा, की झोप खूप आली आहे पण त्याला रोखून धरणं, कारण काहीतरी काम आहे, काहीतरी तुमचा व्यवसाय आहे, अभ्यास आहे आणि ती लांबवणं आणि जेव्हा झोप येत नाही तेव्हा दुपारी झोपणं की काही काम नाहीये. म्हणजे असं हे प्रत्येक नैसर्गिक संवेदनाच्या बाबतीत तुम्ही उदिरण केलं म्हणजे जबरदस्ती त्याचं प्रवर्तन केलं आणि धारण केलं, जबरदस्ती रोखून धरलं, तर दोन्हीचे शरीरावर परिणाम होणार आहेत. कारण आपण निसर्गाला बांधील आहोत. आपल्या शरीरात एक सर्कॅडियन क्लॉक आहे जे निसर्गाने सेट केलेलं आहे. त्याच्या विरोधात जाण्यासाठी अजून तरी माणसाला लिमिटेशन आहे. माणूस कितीही प्रगत झाला तरी निसर्ग नियमांच्या विरोधात गेला तर रोग होणार हे अगदी नक्की. आणि त्यातलंच हे पहिलं सूत्र आहे की वेगान धारेत. आणि असे जे पुन्हा एकदा तुम्हाला सोपे सांगते की वेग कोणकोणते आहेत, म्हणजे त्याचं धारण उदिरण तुम्ही तुमचं तपासून पाहू शकता. तर महत्वाचे म्हणजे मल, मूत्र, क्षुधा, तृष्णा, जांभई, शिंक, अश्रू, हे सगळे आणि अपानवायू, उद्गार म्हणजे ढेकर येणं, हे सगळे जे वेग आहेत त्यांचं धारणही करू नका आणि उदिरणही करू नका. बरेचदा आपलं या 3-4 वेगांचं धारण उदिरण जबरदस्ती होत असतं. लहानपणापासून शिकवलेलं असतं. अगदी लहानपणापासून मुलांना शाळांमध्ये सुद्धा व्यवस्थित सोय नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीला थांबवून ठेवावं लागतं, खाण्यापिण्याला सुद्धा किंवा मलमूत्राला सुद्धा. तर एक वेळेस खाणं पिणं थोडं रोखून धरलं तर चालेल, त्याचं उदिरण करू नका, पण मलमूत्र वेगांकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्याचे गंभीर परिणाम पुढे भविष्यात नक्की होतात. त्याच्यामध्ये एक अजून फक्त ऍड करते की जसं गृहिणीचे जे पेशंट्स असतात की जेव्हा मलप्रवृत्ती पुन्हा पुन्हा तुम्हाला जावं लागतंय आणि पोटात कळ येत आहे, ती अर्ज असते, थांबू शकत नाही, असे रुग्ण काय करतात की त्यांना कुठे बाहेर जायचं असेल तर सगळ्यात पहिलं तर बाहेर जायचं म्हटलंच की मनात एक तणाव येतो, टेन्शन असतं कुठेतरी की नाही आता जायचंय, तिथे सोय नसेल, मग मी कसं जाणार, प्रवासात कसं जाणार. मग काय होतं की बाहेर जायच्या आधी घरात चला एकदा जाऊन थोडंसं प्रेशर देऊन काय येतंय का बघूया. हो ना, म्हणजे सकाळी पण पोट नाही साफ झालं तर ते सुद्धा लोक हे करतात.
जाऊन बसतात किती वेळ. आणि इव्हन मॅडमनी जसं म्हटलं, पाणी प्यायचं, चहा प्यायचा, चालायचं, मलासनात बसायचं, म्हणजे किती गोष्टी करायच्या की जो वेग इतका नॅचरल आहे, जो इतका सुखपूर्वक आहे की उठलं की पहिल्यांदा आपण आताच जायला पाहिजे, काही पाणी प्यायचं नाही. माझे काही पेशंट्स आहे की ज्यांना गिल्ट फील होतं असं की आम्ही की असं कसं पाणी नाही प्यायचं. म्हणजे मी जेव्हा म्हणते तेव्हा म्हणतात की आम्हाला इतकं व्हायचं वाटतं ना की तुम्ही सांगितलं की पाणी पिण्याची गरज नाहीये. नाही तर आम्ही नेहमी हेच ऐकलेलं असतं की पाणी पिल्याशिवाय जायचंच नाही. म्हणजे काही लोक तर काय करतात की वेग आलेला असतो, नाही नाही पहिले पाणी प्यायचं, पाणी प्या मग जा. म्हणजे तुम्ही नॅचरलला खराब करताय. आणि दुसरं असं होतं की जबरदस्तीने आणणं त्याला. मी म्हणेल जेव्हा त्याला यायचंय तेव्हा येऊ द्या सुरुवातीला, अट्टाहास नको. सकाळी झालं पाहिजे, सकाळीच पोट साफ झालं पाहिजे, म्हणजे ती खूप चांगली गोष्ट आहे. पण जर ते येत नसेल तर आपण त्याला वेळ द्यावा. हे असं पाणी टाकून अग्नी कमी करून मग सगळंच पाचन बिघडवण्यापेक्षा ठीक आहे ते. रोज काही ना काही लॅक्झेटिव्ह घेण्याची पण सवय असते बऱ्याच जणांना, की रोज न चुकता त्रिफळा घेणं, कुठलं तरी चूर्ण घेणं, मिठाचे काही ना काही टॅबलेट्स घेणं. जरी कितीही चांगलं असलं, मी म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर्स आहोत आम्ही दोघी जणी, आणि तरीही आमचं हे सांगणं आहे की त्रिफळा म्हणा, एरंडेल तेल म्हणा, कितीही चांगले लॅक्झेटिव्ह असले तरी तुम्ही जेव्हा ते रोज रोज अतिमात्रेत घेता आणि फक्त लॅक्झेटिव्ह म्हणून म्हणजे पोट साफ करण्यासाठी घेता, तेव्हा त्याचाही काही ना काही दुष्परिणाम होऊ शकतो. ते सुद्धा एक प्रकारचं उदिरण आहे वेगाचं. म्हणून उदिरण करण्यापेक्षा त्याचं मूळ कारण समजावून घ्या, त्यावर काम करा. आपोआप मलशुद्धी व्यवस्थित होईल. तुम्हाला धारण किंवा उदिरण दोन्ही करावं लागणार नाही. बिलकुल. हा झाला आपला पहिला गोल्डन रूल, वेगान न धारेत. आता वळूया दुसऱ्या गोल्डन रूल कडे. तो काय हे मॅडम आपल्याला सांगतील. दुसरा खूप महत्वाचा जो रूल आहे तो आहे निदान परिवर्जन. मला असं वाटतं आयुर्वेदाची जी चिकित्सा सुरू होते ती याच नियमापासून सुरू होते की काय कारण आहे, आजाराचं कारण काय. कारण जर आपण ते कारण दूर केलं नाही तर आपण चिकित्सा करूच शकत नाही. म्हणजे कुठलाही वैद्य जर तुम्हाला आजाराचं कारण न विचारता चिकित्सा देत असेल तर मी म्हणेल की तिथे आयुर्वेद फॉलो केल्या जात नाही. कारण बघा ना, आपण जसं की कुठला पण आजार असू दे, की जसं मला साधा पित्ताचा त्रास होतोय, आम्लपित्त होतोय आणि मला मी काहीतरी तिखट खाते, तेलकट खाते, आंबट खाते आणि मग मला पित्ताचा त्रास होतो आणि मी असं म्हणते की नाही मला पित्ताचा त्रास होतो, मला गोळी घ्यायला पाहिजे. पण मी कारण करतच नाही. मग एकीकडे कारण पण झालं, एकीकडे त्याचे उपचार पण झाले. लहान मुलांमध्ये तर ही गोष्ट खूप मला जाणवते की जसं आपण प्रेमाने लहान मुलांना दूध पाजणार, दुधाचे पदार्थ देणार, चीज, पनीर सगळ्याचा अगदी भडीमार असतो. फळं आपण देतो, ज्युसेस देतो. आणि मग मुलाची कफाची प्रकृती असते, म्हणजे जी अवस्था आहे हीच मुळात कफप्रधान अवस्था आहे. म्हणजे मुलाची स्वतःची प्रकृती जरी वेगळी असली तरी अवस्थेनुसार कफप्रधान काळ आहे. मग काय होतं, मुलांना सर्दी, खोकला, हो ना, खूप हे वाढवायला लागतात. आणि पॅरेंट्स म्हणतात आम्ही तर असं काहीच केलं नाही, आम्ही तर सगळं हेल्दी फूड देतोय. पण हे जे कारण रोज होऊ पाहतंय त्याला आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे. आणि जेव्हा असं आपण सांगतो की अरे तुमच्या मुलाचं दूध बंद करा, तेव्हा प्रेक्षकांकडून पण किंवा पेशंट्स कडून पण थोडासा कधी कधी अपोज असतो की असं कसं, कॅल्शियम कसं मिळेल, नाही मिळालं तर चालतंय. असं पण नाही की दुधातूनच कॅल्शियम जाते. पण जर कारण होतच राहिलं आणि आपण इकडे आजाराचं आपण काही चिकित्सा करत राहिलो तर मला असं वाटतं त्याची चिकित्सा होऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आपण ज्या प्रॅक्टिसमध्ये रेग्युलरली बघतो. आणि म्हणून त्याची हिस्ट्री घेणं, त्याच्या आजाराचं कारण समजावून घेणं खूप आवश्यक आहे. आणि अजून एक असं असतं की पेशंट्स विचारतात की आम्हाला असा असा त्रास होतोय, हे खाल्ल्याने त्रास होतो. म्हणजे त्यांना माहित पण असतं की आम्ही हे खाल्लं आणि आम्हाला त्रास होतोय. पण मग त्यांचं म्हणणं असं असतं की आमचं वयच काय आहे, या वयामध्ये इतकं पथ्य करायला कसं शक्य होणार आहे. डॉक्टर तुम्ही असं काहीतरी करा, असं काहीतरी औषध द्या की आम्ही बाहेरचं सगळं खाऊ पिऊ शकू, आम्हाला काही त्रास होणार नाही. पण असं शक्य नाहीये. आणि जर तुम्ही थोडंसं हे पथ्य पाळलं, तुम्हाला थोडंसं एक स्वतःला ऍडजस्ट होऊ दिलं, आजाराला ठीक होऊ दिलं आणि कधी कधी तुम्ही खाल्लं पण नंतर थोडंसं त्याचा विचार करून, डायजेशनचा विचार करून जर खाल्लं तर मला असं वाटतं ते सहन होऊ शकतं कधी कधी. असं नाही की तुम्हाला कम्प्लिटली बंद करायला पाहिजे, पण निदान सुरुवातीला तरी हा त्रास कमी होईपर्यंत नक्की बंद करा. आणि मग तुम्ही अगदी छोटे छोटे औषधं जरी घेतले किंवा नाही पण घेतले तरी सुद्धा आरोग्य चांगलं राहील. आणि नंतर जर तुमचं खूप छान आहे, डायजेशन खूप स्ट्रॉंग आहे, तुम्ही खाल्लं पण काही गोष्टी, शरीर पण साथ देईल. काही लोक असे असतात की आम्ही सगळी दिनचर्या फॉलो करतो, खाण्यापिण्याचे नियम पाळतो, सगळं पाळतो, मग आजार का आहे. तर हे दिलेलं आहे की चिंता, भय, शोक, क्रोध हे जर मानस विकार असतील तर तुम्ही सगळं केलेलं त्याला अर्थ नाहीये. म्हणजे आहे, पण हे खूप महत्वाचं आहे. आणि इव्हन IBS सारख्या पेशंट्स मध्ये किंवा स्किन डिसीजेस मध्ये खूप महत्वाचं कारण ठरतं. कारण आपण सगळं करत असतो पण या विषयावर आपण काम नाही करत
की सतत एक काहीतरी त्याचाच विचार किंवा हे आपला हा पुढचा पण अजून एक रूल मध्ये पण हे येणार आहे. शिवाय की जसं आपण मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं की स्प्राउट्स आहे, कच्चं खाणं आहे आणि त्यांनी जो वात बिघडतोय किंवा त्याचा जो गुण आहे की तो वाताला प्रकुपित करण्याचा, आणि मग आपण म्हणू की आमचं पोट नेहमी फुगलेलं असतं, खूप ब्लोटिंग असतं, पण आपण इकडे खाणं कमी नाही करत, उलट कॉन्स्टिपेशन आहे म्हणून अजून फायबर्स, अजून पाणी प्या. बरोबर आहे. हो ना. आणि तेल तूप पचत नाही म्हणून ते बंद करा. म्हणजे शरीरामध्ये इतक्या मार्गाने आपण इतका कोरडेपणा आणत आहे. जर आपण हे चुकीच्या गोष्टी थांबवल्या तर शरीराला मला असं वाटतं जो वेळ मिळेल ते ग्रॅज्युअली होईल, उलट आपण त्याला जास्त सप्रेस करतोय. बरोबर आहे. म्हणजे ह्या चुकीच्या गोष्टी करून मला असं वाटतं जे चालायला पाहिजे होतं किंवा जे रिव्हर्स व्हायला पाहिजे होतं तर त्याला आणखी बिघडवून ठेवण्याचं काम आहे की हे म्हणून शरीराला वेळ द्या, त्याला थोडंसं त्याचा ऐका. आणि अनावश्यक गोष्टी, अनावश्यक ट्रायल्स किंवा जिथे आयुर्वेदाच्या नावाने बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात पण त्याला शास्त्र शुद्ध त्याला आधार नाहीये, तर मला असं वाटतं हे डोळसपणाने बघा. आमचा उद्देश काही फक्त चॅनलला प्रमोट करणं किंवा व्हिडिओज नाहीये, तर खरं आयुर्वेदाचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुम्ही जास्तीत जास्त त्याचा चांगला फायदा घेणं हे आहे. बरोबर आहे. नक्की विचार करा. वळूयात पुढच्या आपल्या गोल्डन रूल कडे. नंबर 3. तिसरा जो नियम आहे तो आहे लोक पुरुष साम्य सिद्धांत. लोक म्हणजे काय की पूर्ण सृष्टी, आणि पुरुष आपण स्वतः ह्युमन बिईंग जो आहे तर सृष्टीमधले जितके लोक आहेत आपण तसं एक समजूया. आणि साम्य म्हणजे यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे की जसं सृष्टीमध्ये आहे तसंच आपलं शरीर आहे, त्याचं अगदी छोट्या रूपामध्ये सूक्ष्म रूपामध्ये आपण आहोत. की जसं की बाहेर वारा आहे, सूर्य, चंद्र हे आहे, तर आयुर्वेदानुसार तसं आपण वात पित्त कफ जे आपण म्हणतो की तशाच यांनी आपल्या शरीरात पण होतं. बाहेरच्या ऋतूंचा आपल्या ह्याच्यावर परिणाम होतो म्हणून आयुर्वेदामध्ये दिनचर्या दिली आणि ऋतुचर्या पण दिलेली आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपण काय काय चेंजेस करायचे आपल्या खाण्यामध्ये, आपल्या विहारामध्ये, सगळ्या याच्यात आपण काय फरक करायला पाहिजे हे म्हणून तर दिलेलं आहे. दुसरं जे आयुर्वेदामध्ये आपण म्हणतो की औषधांचं कलेक्शन असतं की औषधं केव्हा आपण तोडायला हवी, केव्हा संग्रहित करायला हवी, त्याचा पण ऋतू दिलेला आहे. अनेक गोष्टींसाठी आपण नक्षत्र मुहूर्त बघतो, जसं की आपण सुवर्णप्राशन संस्कार करतो तर त्याच्यामध्ये पुष्य नक्षत्र आपण म्हणतो. म्हणजे एरवीच्या दिवसात पण ते चांगलंच आहे पण त्याचा अजून आपल्याला फायदा मिळू दे म्हणून आपण ह्या सगळ्याचा विचार करतो आणि आपल्यावर खूप एक परिणाम त्याचा होत असतो. मॅडम पण अजून सांगतील आणि आपण पण अजून काही उदाहरणांनी पण हे गोष्ट बघूया. येस. मी नेहमी पेशंटला सांगत असलेले एक उदाहरण जे आहे ते अत्यंबू पान या संदर्भात मी लोकपुरुष साम्य सिद्धांत समजावून सांगत असते. म्हणजे एखादं झाड आहे पहा आणि त्या झाडाला तुम्ही इंडोर ठेवलेलं आहे, दिवसभर घरात आहे ते झाड, त्याला उजेड लागत नाही, ऊन लागत नाही, हवा लागत नाही आणि तुम्ही त्याला पाणी घालत राहता, तेव्हा ते झाड सडून जाईल की आणखी तरारून येईल. तुम्ही कमेंट्समध्ये लिहा की काय होईल एखाद्या झाडाला जर असं केलं. तसंच तुमच्या बाबतीत आहे. तुम्ही दिवसभर इंडोर आहात, तुम्ही ऑफिसमधून घरात, घरातून ऑफिसमध्ये एवढंच जाता येतात, तुम्हाला ऊन लागत नाही, उजेड लागत नाही, हवा लागत नाही आणि तुम्ही कोणीतरी सांगितलंय म्हणून भरपूर पाणी पित राहता. जशी दलदल किंवा जसा चिखल झाडाच्या मुळाशी तयार होतो तसाच तुमच्या शरीरात तयार होतो अत्यंबू पानामुळे. आणि मग सूज येणं, त्वचा विकार होणं, जडपणा येणं, वजन वाढणं आणि एक प्रकारचा थुलथुलीतपणा येतो. आतमध्ये सडण्याचीच प्रक्रिया होते. जशी झाडाची मुळं अतिरिक्त पाण्याने सडतात तशीच प्रक्रिया तुमच्या शरीरात होते. हा आहे लोकपुरुष साम्य सिद्धांत, जो तुम्ही बाहेरच्या उदाहरणानं, सृष्टीतल्या उदाहरणानं तुमच्या व्यक्तिगत जीवनात समजावून घेऊ शकता. असंच आणखी एक उदाहरण मला आठवतंय की आता कॅलिफोर्नियामध्ये वणवा लागला होता बघा. किती असते ठिणगी वणव्याची, अगदी एकच सूक्ष्म ठिणगी असते पण ती कशामुळे पसरते तर जोराचा वारा असतो, जो वारा कंट्रोल होत नाही. तसंच आपल्या शरीरात पण आहे की कुठेतरी थोडंसं पित्त तयार झालेलं आहे आणि जेव्हा वात वाढतो तेव्हा तो वात सगळ्या शरीरात त्या पित्ताला पसरवून देतो आणि मग शरीरात खूप नुकसान होतं, खूप झीज होते. आणि बरेचदा लक्ष फक्त उष्णतेकडे दिलं जातं, म्हणजे उष्णता कमी करणारे उपाय केले जातात, पण खरं तर गरज असते वात नियंत्रित करण्याची. म्हणजे हे पण आपण लोकपुरुष साम्य सिद्धांतामधून समजावून घेऊ शकतो. अशी बरीच उदाहरणं आहेत, कारण आपलं शरीर पांचभौतिक आहे आणि सृष्टी सुद्धा पांचभौतिक आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगत असते की निरीक्षण फार सूक्ष्म केलेलं आहे, हेच आणि आयुर्वेदाचं सामर्थ्य आहे. तर असं निरीक्षण आपण पण सृष्टीविषयी, आपल्या शरीराविषयी निरीक्षण करणं, चिंतन करणं आणि त्याचं कृतीत रूपांतर करणं हे खूप महत्वाचं आहे आणि तेच आयुर्वेदाला अपेक्षित आहे स्वस्थ राहण्यासाठी. तर हा लोकपुरुष साम्य सिद्धांत खूप इंटरेस्टिंग विषय आहे. तुम्ही पण अशी काही साम्य स्थळं शोधू शकता की सृष्टीत कसं होतंय तसं आपल्या शरीरात परिवर्तन होतंय की नाही, ऋतूंमध्ये जसे बदल होत आहेत तसे आपल्या शरीरात होत आहेत की नाही,
कारण ते अपरिहार्य आहेत. तुम्ही कितीही ताकदवान असलात तरी निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि हे सांगणारा सिद्धांत आहे लोकपुरुष साम्य सिद्धांत. याला आपण खूप सोपं आपण अडॉप्ट पण करू शकतो. तुम्हाला फक्त एवढंच बघायचंय की कसं एक जो आपण म्हणतो की सूर्योदय आहे, सूर्यास्त आहे, कसं जात आहे, नेचर कसं फॉलो करताय, म्हणजे जे आपण पशु पक्षी प्राणी हे कसं करतायत, स्पेशली वाईल्ड लाईफ मध्ये. पेट्स नाही, पेट्सला काय होतंय, आपल्या घरचा कुत्रा आणि त्याच आपली दिनचर्या खराब आणि त्याची पण खराब. म्हणजे बघा, जे डॉक्टर्स आहे ते पेट्ससाठी आहे, वाईल्ड लाईफ साठी डॉक्टर्स नाहीये, त्यांना गरज नाहीये. सूर्यास्त झाला की खाणं पिणं सगळं बंद. इव्हन त्यांना भूक नसताना त्यांच्यासोबत दिवसभरात पण तुम्ही काही ठेवा, ते खात नाही. पण आपण असं असतो की येऊ दे, टेस्ट महत्वाची असते, गोष्टी आवडतात, चवीसाठी बरेचदा खाल्ल्या जातं. पण हे निसर्गात नाही आणि त्याच्यामुळे ते जास्त स्वस्थ आहे. तर आपण ते एक बघावं. दुसरं एकदम सिम्प्लिफाय कसं करायचं, की सगळ्यात महत्वाचा जो आयुर्वेदाचा की ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठेत. अगदी ब्राह्म मुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर निदान सूर्योदयापूर्वी तरी उठा. तेवढा एक नियम तरी फॉलो करूयात. भूक लागल्याशिवाय खायचं नाहीये, तहान लागल्याशिवाय पाणी प्यायचं नाहीये, ज्युसेस नाही, स्मूदी नाही, काही घ्यायचं नाही, गरज नाहीये. आणि कुठली तरी रेग्युलर एक फिजिकल ऍक्टिव्हिटी, प्राणायाम असू दे, योग असू दे, चालणं असू दे, जे तुम्हाला छान वाटतं, जे झेपतं, छान सूट होतं, तुम्ही काही पण करा. योगासनांवर मी जास्त भर देईल. हे सुरू करूया. आणि जे जेवणाची वेळ आहे खूप महत्त्वाचं काळामध्ये, कारण आज मेजॉरिटी लोक जे त्यांचं लंच घेत आहे ते 1:30-2 वाजताची वेळ आहे. ऑफिसेसमध्ये हीच वेळ दिलेली आहे, पण जो वेळ दिलेला आहे 10 ते 2 ही विंडो आहे आपल्यासाठी. पण आपण जर लवकर जेवलो 10, 10:30, 11 पर्यंत, तर पुढचे 3 तास त्याला छान पचायला पण मिळणार आहे. जे आपण 1:30 वाजता 2 वाजता जेवू, आपण खाल्लं पित्त काळामध्ये, पचवणार कोण? बरोबर आहे. आणि मग लगेच पुन्हा संध्याकाळचा नाश्ता, चहा पाणी, जेवण मग उशिरा, मग सगळंच. तर म्हणून प्रयत्न याचा करा आणि नाश्ता हलका करायचा जर झालं तर. तसं आयुर्वेदामध्ये नाश्ता हा ब्रेकफास्ट हा कॉन्सेप्ट नाहीये. ज्यांना शक्य आहे व्यवस्थित जेवा, सकाळी लवकर जेवून बाहेर पडा. तेही शक्य नसेल, ऑफिसला जायचंय, हलका नाश्ता घ्या. तिथे जसाही तुमचा लंच टाइम सुरू होईल तिथे लवकर जेवा. आणि संध्याकाळी जरूर सूर्यास्तापर्यंत 6, 6:30, 7 मॅक्सिमम जेवण करायचा प्रयत्न करा. आता याच्यामध्ये लोक म्हणतात आम्ही खूप बिझी आहोत, घरीच पोहोचत नाहीये. पण अशी किती लोक आहेत, तुम्ही जर विचार केला, मी म्हणेल 30 ते 40% लोक असे आहेत. कितीतरी लोकांचं वर्क फ्रॉम होम आहे, ज्यांना आरामात मॅनेज आहे. म्हणजे आपण 7 वाजतापासून नाश्ता करतो, काहीतरी स्नॅक्स खातो आणि मग रात्री 9-10 वाजता जेवतो. असं कितीतरी मोठा ग्रुप आहे. किंवा स्टुडंट्स आहेत, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की जेवावं. किंवा माझ्याकडे बघा पेशंट्स असे आहेत की जे बरेचसे बिझनेसमॅन आहेत, स्वतःच्या शोरूम्स आहे. पहिले असं व्हायचं 10 वाजता शॉप बंद होणार, 10:30-11ला घरी जाणार, मग जेवण करणार, मग 12-1ला झोपणार, 9 वाजेपर्यंत सकाळी झोपणार. सगळंच उलट चालतंय. मी त्यांना फक्त एक गोष्ट सांगितली की कसंही करा, तुमच्या घरातून डब्बा तुमच्या शॉपमध्ये पोहोचायला पाहिजे. ज्यांची दुकानं जवळ आहे घरी जाऊन खा. तुम्ही 2 जण असाल शॉपमध्ये, 1 जण घरी जा, जेवण करून या. किंवा मग तुमचा डब्बा बोलवा, तुम्ही तिथे खा 15 मिनिटं वेळ काढून. आणि बऱ्याच जणांनी याचा अनुभव घेतला. आता घरी जातात, 7 वाजता जेवून घेतात, ते त्यांच्या दुकानातच जेवतात, 10 वाजता घरी जातात, फ्रेश झाले झोपू शकतात. सकाळी पुन्हा लवकर सुरू होतं. आम्हाला औषधांवर फारशी डिपेंडन्सी आलीच नाही. म्हणजे इतकं सोप्या गोष्टी आहेत ना ह्या, की फक्त थोडासा विश्वास ठेवा किंवा अवेअरनेस आपण ठेवून जर केलं तर सोपं होतं. आणि आपण जर कारणच दिले की अरे ऑफिसच आहे, ठीक आहे ऑफिस आहे असं समजून जरी चाललं, तुमचे शनिवार रविवारचे 2 दिवस सुट्टीच्या दिवशीच, कधी एखाद दिवस तुमच्याच्यानी मॅनेज होईल, आठवड्यातून 3 दिवस तरी करूयात. म्हणजे होत नाही म्हणून रोजच टाळ. आता कसं होतं, सोमवार ते शुक्रवार होत नाही आणि शनिवार रविवार आम्ही बाहेर असतो, बाहेरचं खातोय, मग तेव्हाही होत नाही, तेव्हा तर अजून भडीमार असतो. आता तर सुट्टी आहे, इतकं आम्ही आठवडाभर काम केलं, मग आता तर पण थोडीशी सुट्टी मला असं वाटतं या पाचन क्रियेला पण द्यायला हवी. अगदी बरोबर. म्हणजे सांगण्याचा उद्देश किंवा तात्पर्य हेच आहे की निसर्गाशी अलाइनमेंट खूप महत्वाची आहे. निसर्गाने जे क्लॉक दिलेलं आहे शरीरात सेट करून, बायोलॉजिकल क्लॉक, त्याचं ऐकणं खूप महत्वाचं आहे. ते जर ऐकलं तर या सगळ्या क्रिया शक्य आहेत. माझे बरेच पेशंट्स आहेत, वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करणारे आहेत, पण त्यांना एकदा जर कळलं की रात्री भोजन नको आहे, त्याने आपल्याला त्रास होतोय, तर ते कसंही करून मॅनेज करतात. ते मॅनेज करण्यासाठी आधी ऍक्सेप्टन्स हवा, अवेअरनेस हवा, पुढचं आपोआप होतं, हे अगदी नक्की. तर हा झाला लोकपुरुष साम्य सिद्धांत. म्हणजे जशी सृष्टी चालणार आहे तसंच आपल्या शरीरात बदल होणार आहेत, ते समजून घेऊन त्यानुसार आपण केलेले जीवनशैलीतले बदल खूप महत्वाचे आहेत. आयुर्वेदातनं ग्राम्य आहार असं एक सांगितलंय. म्हणजे जेव्हापासून माणूस शहरीकरण झालं, आणखी वाढलं, यंत्रयुग आलं, मग नाईट शिफ्ट सुरू झाल्या, मग माणूस एक
मशीन सारखं काम करायला लागला, फक्त प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं, फक्त पैसा कमवणं, जेव्हापासून हा दृष्टिकोन बदलला तेव्हापासून माणसाचं स्वास्थ्य पण बिघडलं. जेवढं तुम्ही निसर्गाच्या जवळ राहाल, जेवढं निसर्ग नियमांशी बांधील राहाल, तेवढं स्वस्थ राहणार आहे हे नक्की. आणि आपण नुसतं म्हणत असतो हेल्थ इज द बिगेस्ट वेल्थ किंवा आरोग्य हीच खरी धनसंपदा, पण ते खरंच आचरणात आणायचं असेल तर अशा सूत्रांवर विचार करणं आणि त्याचं कृतीत रूपांतर करणं खूपच महत्वाचं आहे. याच्यामध्ये आपण प्रकृती बदलू शकत नाही, त्याची जी प्रकृती किंवा त्या प्रकृतीची काही जे काही विशेष काही जे आपल्याला दिलेलं आहे गुणदोष, त्यांना आपण नाही बदलू शकणार, पण विकृतीला आपण खूपच छान डील करू शकतो. बरोबर. म्हणजे प्रकृतीमध्ये पण बॅलन्स राहील आणि विकृती येऊ नये. प्रिव्हेन्शन हा मेन आहे. म्हणजे असं नको की होऊ द्या आजार आणि मग घेऊ औषध. आपल्या लहान मुलांसाठी तरी आपण हा विचार जरूर करायला पाहिजे की पॅरेंट्स जागतायत, मुलं जागतायत. तुम्हाला आता आजार जर 30-40 होतोय, पण आपण लहान मुलांना 2 वर्ष 3 वर्षाची मुलं आहे आपल्यासोबत, ते पण जागतायत. आपल्या मुलांना आपण खूप चांगलं काहीतरी द्यावं असं प्रत्येक पॅरेंट्सला वाटत असतं, पण मला असं वाटतं हीच गोष्ट खरी देण्याची की त्यांनी आजारी केव्हा तरी होईल, मग आपण खूप बेस्ट ट्रीटमेंट देऊ, असं न जाता आपण याचा विचार करू. जीवनशैलीतच मूलभूत बदल करू. आणि अजून एक गोष्ट की जर तुम्हाला बाहेर जायचंय, तुम्हाला खायचंय, पिझ्झा खायचाय, होणार असं खावंसं वाटणार, आम्ही सांगतोय म्हणून होणार तर नाही, पण मग खायचंय, ठीक आहे, तुम्ही लंचच्या वेळेस खा पिझ्झा, की जेव्हा खूप अशी छान भूक लागलेली आहे तुम्ही खा. त्या दिवशी नंतर काही खाऊ नका, लंघन करा. वाटलं तर कोमट पाणीमध्ये घेऊ शकता, किंवा अगदी संध्याकाळी वाटलं तर थोडीशी मुगाची खिचडी किंवा एखादं फळ सूर्यास्ताच्या आधी, तर तुमच्या शरीराला जी पूर्ण रेस्ट मिळालेली आहे ती खूप छान काम करेल. आता उलट केलं, दिवसा पण खाल्लं, रात्री 9 वाजता पिझ्झा खाल्ला, झोपलो, मग आता पिझ्झाने काय केलंय, थांबलाय. म्हणजे मी असं नाही म्हणत पिझ्झाच वाईट आहे, तो कुठल्या वेळेस जातोय, किती मात्रेत जातोय, आपली क्षमता किती आहे, आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी किती आहे, ऋतू कसा सुरू आहे, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे फक्त चांगलं फक्त वाईट असं नाही, बॅलन्स साधूयात, सगळ्याचा आस्वाद घेऊयात. येस, अगदी बरोबर. याच्यात आणखी आपलं एक मगाशी लंच टाइम विषयी बोलणं झालं. मी पण पेशंट्सना खूपदा सांगते की 10 ते 2 हा पित्ताचा काळ आहे. 2च्या आधी तुमचं पचन पूर्ण झालेलं असलं पाहिजे. तर बऱ्याच जणांचा एक आक्षेप असतो की आमचा लंच आवर जो आहे ऑफिस मधला तोच 1-1:30च्या पुढे. तर मला असं वाटतं हे आपण परकीयांच्या अंमलाखाली खूप वर्ष राहिल्यामुळे आपण ती सिस्टीम अडॉप्ट केलेली आहे, ब्रेकफास्ट, डिनर, लंच अशी. तर या व्हिडिओद्वारे आम्ही दोघेही सगळ्यांना सांगू इच्छितो की जर तुमचं प्रायव्हेट ऑफिस असेल, जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांना जेवणाची जी वेळ आहे ती 10 ते 11 या वेळेत द्या. 1:30-2 या वेळेत तुम्ही कर्मचाऱ्यांना जेवायला भाग पाडत असाल तर त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येते, हे सगळ्या एम्प्लॉयर्सनी पण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि या व्हिडिओद्वारे आम्ही हा संदेश नक्की तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छितो. जर तुम्ही कर्मचारी असाल तर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही असा आग्रह धरू शकता की आम्हाला या वेळेत जेवायचं आहे आणि संध्याकाळी पण या वेळेत जेवायचं आहे. असं केलं तर ती एक कार्यसंस्कृती बदलेल, आपली खाद्य संस्कृती बदलेल आणि हेल्थ रेशो आहे तो आणखी उंचावायला मदत होईल असं मला वाटतं. टीचर्स पण काय की असं सांगतात की 7 वाजता 7:30ला घरातून निघायचंय, मग 6 वाजता खाऊन जायचं. मग भूक लागलेली आहे का, नाही, वेळ झालेली आहे, कारण तिथे गेल्यानंतर आम्हाला वेळ नाही भेटणार. म्हणजे म्हटलं तर सत्य परिस्थिती आहे, पण आपण हा जो की यंत्रणा तयारच नाहीये आणि आपण टाकतोय. आणि त्याहीपेक्षा सवय लावून की जे असतं ना, सकाळी उठायचं, मग ड्रायफ्रुट्स खायचे, सगळ्या ऋतूमध्ये खायचे, पचतंय नाही पचतंय हे पण बघायचं नाही. ड्रायफ्रुट्स झाले की ज्यूस येतो, मग नाश्ता येतो, मग जेवण, मग म्हणजे पूर्ण एकामागे चालू. आणि सगळं ऑर्गॅनिक आहे, सगळं हेल्दी आहे, पण पचवणारा तयार आहे की नाही. आयुर्वेदामध्ये बघा, रिपोर्ट्स बघून ट्रीटमेंट नाहीये. अगदी सोपं जर तुम्हाला पाहायचं असेल की छान चाललंय आतमध्ये, काय काय गोष्टी पाहायला पाहिजे. भूक छान लागते का, अगदी कडकडून भूक, काही पण येऊ दे, छान मस्त भूक आहे. दुसरं, हलकेपणा वाटतोय का, पोट छान साफ होतंय का, झोप छान येते का, आणि मन शांत प्रसन्न आहे का, डोक्याला उगाच उद्योग नको. तर ह्या सगळ्या गोष्टी जर मला असं वाटतं छान असतील, तुम्हाला कुठलाही रिपोर्ट करायची काही एक गरज नाहीये. म्हणजे हे थोडंसं विधान थोडंसं धाडसी आहे, पण आता असं होतं ना, एका दिवशी तुम्ही 4 लॅबमध्ये रिपोर्ट करता ना, 4ही लॅबचे रिपोर्ट कधी तुम्ही कशावर विश्वास ठेवणार. किंवा प्रत्येकामध्ये डेफिशियन्सी दिसते. B12 आणि D3 तर कॉमनच आहे. आणि बरेचदा असं होतं की रिपोर्ट आल्यानंतर त्याची चिंता वाढते. पहिले नसते का ती डेफिशियन्सी, पहिले फॅटी लिव्हर नसतं का, पण मग याच्यामध्ये आल्यावर अरे मला माहित पडलं, अरे माझ्या किडनी स्टोन आहे, अरे माझ्या गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन आहे.
तो होताच पहिले, तो बरेच दिवसापासून होता. हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहेत ते आज थोडे झालेले आहेत. म्हणजे डायग्नोस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी रिपोर्ट्स ठीक आहे, आवश्यक आहेत, पण तेव्हा असं होतं की आपण फक्त मग आता याच्यावर मी काय करू, मी काय औषध घेऊ, आणि तिथेही जर मला दिनचर्या किंवा माझं काही जीवनशैली सुधारायचं नसेल तर मग कठीण होतं पुढचं, आणि तुमचे पैसे, तुमचं शारीरिक कष्ट हे वाढत जातात. मग असं होतं की मी सगळ्या पॅथी घेतल्या आणि थोडं थोडं ट्रायल्स दिले. मी होमिओपॅथी घेतली, आयुर्वेदिक घेतलं, नॅचरोपॅथी घेतलं, सगळं करून झालं. तुम्ही पॅथी मी म्हणेल कुठली पण घ्या, सिद्धांत आयुर्वेदाची फॉलो करा. मी बरेचदा माझ्या पेशंटला सांगते काय घ्यायचं ते घ्या, पण आयुर्वेदाला नक्की, कारण आयुर्वेद जे तुम्हाला देतोय ना, पॅथी नाहीये, हा वेद आहे. बरोबर. आपण जीवनशैली आपली कशी असावी ते सांगणारा, एक आपल्याला ती गोष्ट शिकवणारी ती गोष्ट आहे. आयुर्वेदाचे जर तुम्ही संहिता बघितल्या, तिथे चिकित्सा स्थान इतकं नंतर दिलेलं आहे. जर त्यांना तसं असतं तर त्यांनी पहिल्यांदाच लक्षणं हे आहे, ही चिकित्सा आहे, आमचे काम सोपं झालं असतं, आम्हाला एवढं शोधावं नसतं लागलं. पण पहिल्यांदा दिनचर्या दिलेली आहे, आणि काय सांगितलेलं आहे, दिनचर्या जर तुम्ही पाळत असाल तुम्हाला आजार होणार नाही. दिनचर्या जर पाळत नसाल, आजारांना तुम्ही औषध घेतलं तरीही होणार नाही. आणि याच्यातही क्लासिफिकेशन दिलेलं आहे आपल्याकडे, सुखसाध्य, कष्टसाध्य. बरोबर. जे लोकांना काय वाटतं की सगळे आजार साध्य आहे आयुर्वेदामध्ये, असं नाहीये. बरोबर. बरेच लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. मी एक कम्युनिटी पोस्टला हा प्रश्न टाकला होता की सगळे आजार साध्य आहे का, तर कमेंटमध्ये एकांनी त्यांनी लिहिलं होतं की फक्त वैद्य चांगला पाहिजे किंवा डॉक्टर चांगला पाहिजे मग सगळे साध्य आहे. पण नाही, असं संहितेमध्ये पण दिलेलं नाही. कारण की चिकित्सा देणं, तुमचं निदान काय आहे ते शोधून काढणं, पंचकर्म घेणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी वैद्याचा रोल असू शकतो, पण किती पाळायचंय, प्रकृती कशी आहे, काय कसं आहे, हे शेवटी तुमच्यावर डिपेंड करतं. आजार किती जुना आहे, सगळ्या ट्रायल्स घेतल्या, 8, 10, 15, 20 वर्षाचा आजार आहे, आणि मग आपण आता लगेच डिव्होर्स करायचंय हे औषध, असं नाही होत. तर त्याची पण ते औषधं काय मदत करतील, त्या कंडिशन मधून तुम्ही बाहेर काढायसाठी, जे स्वतःहून त्याच्यातून निघायला कठीण जातं, मग औषध किंवा तेव्हाचं सगळं पथ्य हे आपल्याला मदत करणार आहे, आणि मग औषधं थांबणार आहे, कमी होणार आहे. पंचकर्मांनी एक ती शरीर शुद्धी होणार आहे, तेही ऋतूनुसार करावं. पंचकर्म असं नाही की गेलं आणि चला डिटॉक्स, ते तर मला 8 दिवसाचा वेळ आणि चला पंचकर्म करा, असं पंचकर्म होत नाही. खूप वाढलेलं आहे त्याचं प्रस्थ. म्हणजे सोशल मीडियामुळे आजकाल बरेच जण स्वघोषित पंचकर्म तज्ज्ञ झालेले आहेत. आयुर्वेदामध्ये सांगितलंय, ज्याप्रमाणे एखाद्या फळातून जबरदस्ती रस काढायचा प्रयत्न केला तर ते फळही खराब होतं आणि रसही निघत नाही. त्याप्रमाणे ज्या वैद्याला दोषस्थितीची किंवा तुमच्या शरीराची व्यवस्थित माहिती नाही, अभ्यास नाही, त्यांनी जर तुमचं पंचकर्म करण्याचा, शोधन करण्याचा प्रयत्न केला तर शरीराची हानी होते आणि योग्य ते दोष सुद्धा निघत नाहीत. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगत असते की पंचकर्म करण्यापूर्वी विचार करा, त्या वैद्याचा अभ्यास, त्याचा अनुभव याची माहिती घ्या. फक्त मसाज आणि स्टीम म्हणजे पंचकर्म नाही, ते खूप सूक्ष्म, सखोल ज्ञान आणि अनुभव असलेलं शास्त्र आहे. त्यासाठी खूप अभ्यास लागतो. त्यामुळे अभ्यासपूर्वक निवड करणं हे फक्त तुमचं काम आहे. आता आपल्या पुढच्या गोल्डन रूल कडे वळूया. रूल नंबर 4, तो आहे विषादो रोगवर्धनानाम श्रेष्ठ. कारण की बघा, विषाद म्हणजे काय की ती चिंता, आपण आधी पण बघितलं, चिंता, भय, आपण जो आजार आहे त्याचा सतत विचार. लोक म्हणतात की आम्हाला चिंता नाहीये कसली, घरी पण असं काही नाही, सगळं व्यवस्थित आहे, काम व्यवस्थित सुरू आहे, फायनान्शियली स्टेबल आहे. चिंता आहे ती ह्या आजाराची, हा कधी ठीक होईल. वर्षानुवर्ष झाले, इतके एफर्ट्स घेतले, इतकं पथ्य पाळलंय, पण आजार ठीकच होत नाही. मग ही चिंता पहिले काढायला पाहिजे. कारण जसं बघा, घरी पाहुणे येतात, आपल्याला न आवडणारा पाहुणा आला, आपण खूप त्याची सरबराई केली, पाहुणा का जाईल, त्याचं तो तुम्ही इतकं छान करताय, तुम्हाला कुठेतरी त्याला इग्नोर करावं लागणार आहे. तसंच आहे, आजार आहे, ही परिस्थिती आहे, पण त्या आजारातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर पहिले तिकडे दुर्लक्ष करून, अशा आयुष्यात बऱ्याच गोष्टी असू शकतात, बऱ्याचशा क्रिएटिव्ह गोष्टी मी म्हणेल, शिकण्यासारखं बरंच आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं आहे, म्हणजे पोट साफ होत नाही याचंही बरेच जणांना टेन्शन असतं की उद्या होईल का, हे आजपासूनच सुरू होतं ते रात्रीपासूनच, मग चल चूर्ण घेऊ का, हे घेऊ का, ते घेऊ का. तर मी म्हणेल इथून पहिले त्याची चिकित्सा करूयात की अनावश्यक नको. बरेचसा असा म्हणजे यंग जनरेशन जी आहे बरेचशी, की 20-25 जे मुलं आहेत, लिटरली मी बघितलंय की शिक्षण सोडलेलं, नोकरी करत नाही, म्हणतात आम्हाला एनर्जीच नाहीये नोकरी वगैरे करायची. म्हणजे सगळं सोडून आम्ही घरी बसलेलो आहे आणि आमचा पूर्ण विचार त्या आजारांवर. आजार ठीक, विशेषतः IBS मध्ये म्हणजे पोटाच्या आजारांमध्ये बरेचदा कारण असू शकतं. आधुनिक संशोधनानं पण हे सिद्ध केलेलं आहे की युअर गट इज युअर सेकंड ब्रेन.
जे तुमच्या मनात चाललंय, जो तुमच्या मनात विचार आलाय, जे काही आतमध्ये भावभावनांचा जो गोंधळ चालू आहे, त्या सगळ्याचा परिणाम तुम्हाला कळो न कळो तुमच्या शरीरातल्या प्रत्येक सेलला कळतोय आणि तिथे अगदी त्याचा सूक्ष्म परिवर्तन होत आहे सेल्समध्ये. आणि जेव्हा त्याचं प्रकट होतं रूप, तेव्हा जाऊन मग आपण शोधायला लागतो की अरे असं का झालं. पण ते बऱ्याच वर्षांचं बॅक ऑफ द माइंड, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, कॉन्शियस माइंडमध्ये काय विचार चालू आहेत याचा खूप मोठा रोल तुमच्या आरोग्यावर पडतो. म्हणजे बरेचदा मी तर म्हणेल की सायकोसोमॅटिकच असतात डिसऑर्डर्स. फक्त सोमॅटिक म्हणजे फक्त शारीरिक दुखणी असतात ती फार कमी असतात. बरीचशी दुखणी ही सायकोसोमॅटिक आहेत, म्हणजे मनोशारीरिक आहेत. आधी सुरुवात मनात होते आणि त्याचं प्रकट रूपांतर शरीरात होतं. आपल्या आयुर्वेदाच्या आपण बघतोय इव्हन सिनियर सिटीजन्स बघा काही की घरी बोलायलाच कोणी नाही, ऐकायलाच कोणी नाही, आणि जेव्हा येतात बोलतात, मी खास करून हे सांगेल कारण मी गव्हर्नमेंटमध्ये 12 वर्ष काम केलेलं आहे, हा खूप मोठा ग्रुप मी बघितलेला आहे. आणि जेव्हा आपण फक्त त्यांचं ऐकतो, एक विश्वासाने ते आपल्याला सांगतात आणि आपण काही औषधं न देता सुद्धा, म्हणजे मी म्हणेल अगदी प्लेसिबो सारखं की मी असं काही ऍक्टिव्ह तुम्हाला दिलेलं पण नाही की ज्याने तुमचा इतका आजार बरा व्हावा, पण तिथे सुद्धा होतात. कारण की त्यांच्या मनातलं जे आहे ना की त्याला कुठे दिशाच मिळालेली नाही. म्हणून सगळ्या गोष्ट की ते जे असतं ना आपण की या सगळ्या गोष्टी की लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना महत्वाची एक ती असं ना ऍक्सेप्टन्स हवा असतो. पण जर फॅमिलीमध्ये कुठेतरी तुम्हाला लहानपणापासून असे काही अनुभव आले असतील, आपण चाइल्डहुड ट्रॉमा म्हणतो, किंवा मग अपब्रिंगिंग मध्ये कुठे काही असेल की पॅरेंट्सचं पटत नसेल, अशा अनेक गोष्टी असू शकतात की ज्या भविष्यामध्ये मुलांच्या आजारांसाठी कारण ठरू शकतात. जसं मायग्रेन सारखा आजार बघा, तो असं नाही की आईला आहे आणि आता तुम्हाला येणारच आहे, पण त्याला कारण काय ठरतं बरेचदा घरातलं ते वातावरण, आईचा स्वभाव. बरोबर, ते आपण बघत बघत लहानाचं मोठं झालेलो आहे. आणि मग असं असतं की हो माझ्या आईला पण आहे, मला पण आहे, आपण तिथे जबाबदारी टाकून मोकळं झालोय, पण आपली चॉईस होती इथे. बरोबर. लोक म्हणतात मला माझ्या वडिलांना आईला पण डायबिटीस आहे, मग मला होणार. मग तिथे माझी जी माझ्या हातात जी गोष्ट होती, माझी दिनचर्या, माझं सगळं ते मी कुठेतरी साईडला ठेवलेलं. इव्हन औषधं सुरू केल्यानंतर पण हे औषध तुम्हाला आयुष्यभर घ्यायचं, ही बीपीची गोळी, ही हार्टची गोळी आयुष्यभर घ्यायची. माझा रोल संपला मग, कारण औषध घेत आहे. जबाबदारी दुसऱ्याची आणि आपल्याला आवडत असतं हे जबाबदारी द्यायला. बरोबर, जबाबदारी खूप सोपं आहे ना, कारण ते करणं कठीण जातं, स्वतः घेणं कठीण आहे ना, कठीण आहे, त्याला एफर्ट्स आहे. आणि आपण बरेचदा आपण दिनचर्या पाळायची, आपण ह्या सगळ्या गोष्टी योग प्राणायाम करायची सुरुवात करतो, खूप उत्साहाने सुरुवात करतो, नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण संकल्प करतो, पण मग काय होतं, का सोडतो, कारण कुठेतरी आपलं डिसिप्लिन, आपल्या मनाची चिकाटी कमी पडते. बरोबर, म्हणून मानसिक भाव खूप महत्त्वाचे. तिथे पण हेच येतं. सर्वात महत्वाचं आयुर्वेदाने जी स्वस्थ व्यक्तीची व्याख्या केलेली आहे, प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. मन, आत्मा, शरीर, इंद्रिय सगळं प्रसन्न असावं. प्रसन्नता, आपल्याला कोणाला भेटून आपल्याला खूप छान वाटतं, कोणाला भेटून आपल्याला अजिबातच छान वाटत नाही. माझ्या पेशंट कडून मला एक कमेंट्स येत असते, मॅडम आम्ही ना अपॉइंटमेंट याच्यासाठी घेतो की आम्हाला छान वाटतं. हो म्हणजे बरेचदा त्यांचं मेडिसिन पण ची गरज नसते आणि घ्यायचं पण नसतं, पण हा पण एक असतं की आम्हाला छान वाटतं आणि आम्हाला गायडन्स मिळतो की कुठे आम्ही चुकतोय. बरेचसे लहान मुलं आहेत, अगदी 14-15 वर्षाची मुलं मी म्हणेल, आणि US मध्ये वगैरे बरेच जण आहे, त्यांना आयुर्वेदिक लाईफस्टाईलची इतकी क्रेज आहे ना की अगदी 4-4:30 वाजता उठतात, रात्री 9-9:30ला झोपतात, त्यांचे पॅरेंट्स पण हे करत नाही. मला पण आश्चर्य वाटतं, विचारत असते की तुम्ही कसं करू शकताय किंवा काय मोटिवेशन आहे त्याच्या मागे. म्हणजे आम्हाला खूप छान वाटतं, आमचा अभ्यास खूप लवकर होतो, मन पहिलेचे आमचं, कारण तिथे राहून पाश्चात्य देशांमध्ये राहून अजून कठीण होतं. बरोबर आहे. तर तेव्हा त्या मुलांनी ही गोष्ट अंगीकारली आहे आणि जेवढ्या लहान वयात आपण हे करू तेवढं सोपं जातं. 30-40च्या नंतर करायला एफर्ट्स आहेत. बरोबर, म्हणजे मी म्हणेल की ज्या गोष्टी लहानपणापासून मला ज्या होत्या सोप्या गेल्या खूप, जसं घरी लहानपणी खूप सात्विक आहार होता, असं कांदा लसूण हे ते नव्हतं कधीच, काही खूप असं लिमिटेड सगळं होतं की सकाळी लवकर जेवण, संध्याकाळी लवकर. मला खूप सोपं गेलं ते, खूप सोपं गेलं. उलट मला आता पण जर उशीर झाला झोपायला, मी कम्फर्टेबल याच्यात असते लवकर झोपणं, मला त्यावेळेस नॅचरली झोप येते आणि सकाळी नॅचरली जाग येतो. पण जेव्हा असं होतं उशीर होतोय आणि मग सकाळी तुम्ही झोप पण काढा, पण ते चुकीचं जातं. कारण आपण निसर्गाचे जे नियम पाळले, आपण जो लोक पुरुष साम्य सिद्धांत पाहिला, तिथे आपण चुकीचं केलं. आणि जर कधी चुकून झालं, ठीक आहे, जेव्हा शक्य आहे तेव्हा जरूर करावं. अगदी बरोबर.
तर हा आपला झाला चौथा सिद्धांत, विषादो रोगवर्धनानाम श्रेष्ठा. खरं तर भारतीय संस्कृती पंचकोशांवर आधारित आहे. फक्त खाणं पिणं हा झाला अन्नमय कोश, त्याच्या पुढचा आहे प्राणमय कोश, नंतर मनोमय कोश म्हणजे तुमच्या भावभावना, नंतर विज्ञानमय कोश म्हणजे आपण आज जी चर्चा करतो ती विज्ञानमय कोश ओपन करण्यासाठी, तुम्हाला एक इन्साइट देण्यासाठी, आणि सगळ्यात शेवटचा कोश आहे आनंदमय कोश. म्हणजे आनंद हे आपल्या जीवनाचं खरं तर ध्येय आहे. त्यामुळे जर आनंदी राहिलात तर सगळे आजार दूर राहतील. आणि विषाद म्हणजे त्याच्या अपोजिट, तुम्ही उदास, तुम्ही निराश, निगेटिव्ह मनस्थितीत असाल तर सगळे रोग जवळ येतील. आणि हा आयुर्वेदाचा खूप सुंदर सिद्धांत आहे, तो पदोपदी आपल्याला प्रत्ययाला येत असतो. तर आता जाणीवपूर्वक आनंदी राहण्यासाठीचे प्रयत्न सगळ्यांनी करावेत याच्यानंतर, या ज्ञानानंतर, अशी मला अपेक्षा आहे. आता वळूया आपल्या पुढच्या सिद्धांताकडे. सिद्धांत नंबर 5. 5वा आहे प्रज्ञापराध. मला असं वाटतं आजच्या काळामध्ये हा पण खूप जास्त महत्वाचं आहे, कारण हे एक प्रकारे कसं आहे ना, कळत नकळत आपण म्हणतो ना, चुका झाल्या म्हणजे समजून उमजून पण चुका झालेल्या, कळतं पण वळत नाही, असं पण आहे की कळत. बरोबर आहे, हाच एक्झॅक्ट शब्द असू शकतो. आपण याला आयुर्वेदामध्ये म्हणतो धी धृती स्मृती विभ्रष्ट कर्मयत कुरुते अशुभम प्रज्ञापराधम तम विद्या सर्व दोष प्रकोपणम. धी म्हणजे बुद्धी, धृती धारणाशक्ती, स्मृती म्हणजे मेमरी. कुठेतरी यांच्याकडून हा अपराध झालेला आहे किंवा चुकीचं यांनी केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे शरीरातलं सगळंच बिघडतं, सगळेच दोष प्रकोपित होतात. म्हणजे शारीरिक असू दे, मानसिक असू दे. आज आपण शारीरिक दोषांकडे जास्त महत्व देतोय, पण मानसकडे जे आपण सत्व रज तम, याच्यामध्ये सत्व हा गुण आहे, रज आणि तम हे 2 दोष आहे. सत्वाला वाढवायचं आहे. आयुर्वेदामध्ये सत्वावजय चिकित्सा दिलेली आहे मानसिक विकारांची, तर आपल्याला त्याला वाढवायचंय आणि रजतमाला कमी करायचंय. आता याची उदाहरणं कशी असू शकतात की बघा, की आपण काहीतरी चुकीचं करतोय, चुकीचं खातोय, आपल्या तोंडातून निघून जातंय, आपलं काहीतरी आचरण चुकीचं होतंय, अशा बऱ्याच गोष्टींनी, की लोक म्हणतात आम्ही रागाच्या भरात केलं. कारण कुठलंही असू शकतं, दुसऱ्याने तुम्हाला प्रवोक करणं, म्हणजे काया वाचा आणि मनसा तिन्ही तुम्ही प्रज्ञापराध करू शकता. आणि बऱ्याचशा धर्मांमध्ये जे आपण म्हणतो की तिन्हींचं आपल्याला सांभाळायचं असतं, नियमन करायचं असतं, की आपला कंट्रोल असायला पाहिजे आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियांवर, कर्मेंद्रियांवर. हा खूप महत्वाचा असतो आणि तो मनापासून करावा, फक्त वरवरचा नको, की प्रत्येक गोष्ट अशी असावी. आणि मला असं वाटतं याच्यासाठी ज्यांना खरोखर त्रास आहे, काही मानसिक विकार आहे, ते लोक काउन्सिलिंग घेऊ शकतात, की बघा तुम्हाला का त्रास आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, तुमच्या आधीच्या आयुष्यामध्ये काही कारणं घडलेली आहेत का, ते दूर करूया. फक्त चिकित्सा देऊन, फक्त सप्रेशन देऊन, फक्त सिडेटिव्ह किंवा आपण म्हणू अँटी डिप्रेसंट्स वगैरे देऊन हे दूर होत नाही. आयुर्वेदामध्ये पण मेध्ये औषधी सांगितलेले आहे, पण हे सगळं आपण करतोय आणि इकडे काहीतरी मेध्ये औषधं, ब्राह्मी, शंखपुष्पी, जटामासी आपण घेतो, तिथे नाही. हा, तुम्हाला त्याचा तुमच्या स्थितीमधून, तुमच्या त्या त्रासातून निघायला फायदा होऊ शकतो. पंचकर्माचा होऊ शकतो, शिरोधारेचा होऊ शकतो, नस्य आहे, पादाभ्यंग आहे, योग निद्रा, सगळ्यांचा होऊ शकतो. पण त्याचं कारण दूर करणं, मला असं वाटतं तिथे पुन्हा आला आपला निदान परिवर्जनचा. हे सगळे जे 5 रूल्स आहेत ना, हे सगळे एकमेकात अडकलेले आहेत, अगदी वेगवेगळी आपण काढू नाही शकत त्यांना. म्हणून आपल्याला ह्या सगळ्यांची सांगड घालता आली पाहिजे. आणि मला असं वाटतं ही जर घातली तर आपल्याला खूप सोपं होतं. आणि जितकं ऐकायला कदाचित तुम्हाला कठीण वाटत असेल, हे कठीण नाहीये, अगदी खूप सोपं आहे हे. त्यातला अगदी आपण सार काय आहे तो उचलावा, काय करू शकतो ते बघावं आणि ते करायला सुरुवात करावी. सगळं परफेक्ट होईल असं म्हणून नाही, पण सुरुवात तरी केली पाहिजे. 5% का होत आहे, करा सुरू. कदाचित पुढच्या महिन्यात अजून छान करा, न करण्यापेक्षा बेस्ट आहे. आणि जे लोक असं करू शकतात त्यांनाच शक्य होतंय. आम्ही पण हेच करतोय, असं नाही की आम्ही परफेक्ट आहे. मॅडमचं मला माहित नाही, पण परफेक्ट नाही आहे. खूप अवेअरनेस जर असला तर आपल्याला कळतं तरी की अरे चुकीचं झालेलं आहे, उद्या नको करायला ही चूक. बरोबर आहे. म्हणजे मला बरेचदा व्हिडिओ शूट करताना ही गोष्ट, आपण जसं बोललो की दिवसभर आवाज असतो म्हणून रात्री शूट करते, प्रत्येक वेळी जाणवतं की नको करायला आपण, हे सगळं बिघडवते, आपलं वातपित्त आपण बिघडवते. म्हणजे ते कधी कधी सोल्युशन नसतं, पण ही जाणीव होते. आणि मग त्याला मग आपण जसं की आपल्याला उपाय माहिती आहे की अभ्यंग करू देत, थोडी खाण्यामध्ये स्निग्धता ठेवू दे, म्हणजे वात शमनाचे जे उपाय आहे ते करून आपण थोडे बॅलन्स करू शकतो. तर आपण असं थोडं सिम्प्लिफाय करावं. आणि जेणेकरून हा जर्नी आहे, आपण शिकत जातो, नवीन नवीन गोष्टी शिकत जातो, चुकीच्या दिशेला जाऊ नये.
दिशा परफेक्ट असावी, आपल्याला माहित असावं हे डेस्टिनेशन आहे आणि हा रस्ता आहे, नाहीतर मग हो भरकटलं खूप होत आहे. कुठेही जा, कितीही ट्रायल करा, मग काही हातात येणार नाही. अगदी बरोबर आहे. आणि प्रज्ञा शेवटचं जे सूत्र आहे ना ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला हिवाळ्यात बघा तुम्हाला कळत असतं की आईस्क्रीम खाऊ नये, किंवा त्यांनी त्रास होणार आहे आपल्याला, किंवा रस्त्यावरचं फूड आहे, जंक फूड आहे, खाऊ नये हे कळत असताना ते खाणं. तुम्ही एकदा रील्स पाहायला सुरुवात केली मोबाईलवर, तुम्हाला एक 10 रील्स झाले, 15 रील्स झाले, तुम्हाला कळतंय की आता हे थांबवायला पाहिजे, हे चुकीचं आहे कारण त्यातनं मला काही पॉझिटिव्ह मिळत नाही, तरी पण ते चालूच ठेवणं तसंच. व्यायाम करणं योग्य आहे हे माझ्या प्रज्ञेला, माझ्या धी धृती स्मृतीला कळतंय की मला रोज उठून व्यायाम करायला हवाय, पण ते माझ्याकडून होतच नाही. हा झाला प्रज्ञा अपराध. अपराध म्हणजे चुकीचं वर्तन, तुमच्या स्वतःच्या मानसिक जाणीवेबरोबर केलेलं चुकीचं वर्तन. म्हणजे तुमचा मेंदू, तुमचा आत्मा, तुमचं मन तुम्हाला सांगतंय की काय चूक आणि काय बरोबर, ते न ऐकता केलेलं जे वर्तन आहे तो आहे प्रज्ञापराध. आणि त्यामुळे सगळे आजार होत आहेत. असं इतकं सुंदर, सिंपल आणि तितकं महत्वाचं सूत्र आयुर्वेदात सांगितलंय. आणि तुम्ही स्वतःच्या वागण्याकडे दिवसभरात या चष्म्यातून पहा की आपण त्या जाणीवपूर्वक वागतोय का, राहतोय का, तर जगणं मॅडम म्हटल्या तसं सोपं होईल आणि सुंदर सुद्धा होईल. आणि आपण जर एखादी स्त्री घरातली जर तिचं स्वास्थ्य ठीक असेल तर मला असं वाटतं पूर्ण फॅमिलीसाठी होऊ शकतं ही गोष्ट, कारण की तिला माहित असतं. इव्हन जसं आपण म्हटलं की विरुद्ध आहाराचा जो कन्सेप्ट आहे आपला, की आपणच आपल्या मुलांना हा विरुद्ध आहार देतोय, तिथे तरी करावं की काय सोबत फिल्टर लावावा, नाही तर मग हेल्दी फूड आपल्याला ते हेल्दी सो कॉल्ड नाही तसं नाही होणार. बरोबर आहे. म्हणून आपण या प्रत्येकाचा विचार करावा आणि तुमच्या जवळचे जे वैद्य असतील, डॉक्टर असतील, त्यांचा तुम्ही सल्ला घ्यावा. तुम्ही जाऊन तुमची प्रकृती कशी आहे हे सगळं बघा आणि तुमच्यासाठी अजून काही गोष्टी महत्वाच्या आहेत ते पण बघा, आणि हे सगळे नियम पण आपण फॉलो करू शकतो. अगदी. तर आज आपण 5 गोल्डन रूल्स पाहिले, त्याची एक क्विक रिव्हिजन करूया. पहिला आहे वेगान न धारेत, म्हणजे कुठल्याही नैसर्गिक ज्या संवेदना आहेत शरीराच्या त्यांचं जबरदस्ती धारण करू नये आणि जबरदस्ती उदिरण करू नये. यात एक मुद्दा ऍड करते अगदी थोडक्यात, की मानसिक जे वेग आहेत म्हणजे ईर्ष्या, क्रोध म्हणजे राग, हे जे आहेत पटकन बोलावंसं वाटणं, यांचं मात्र धारण करायला हवं. नाहीतर तुम्ही म्हणाल मॅडमनी सांगितलंय की काहीही ठेवू नका, काहीही रोखून धरू नका, तर आयुर्वेदात ते पण सांगितलंय जे मानस वेग आहेत त्यांचं मात्र धारण करायला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा पहिला. दुसरा आपला मुद्दा लोकपुरुष साम्य सिद्धांत, म्हणजे जसं सृष्टीत घडतंय तसंच आपल्या शरीरात घडणं अपरिहार्य आहे आणि त्याची जाणीव ठेवणं खूप महत्वाचं आहे. तिसरा आपला निदान परिवर्जन, म्हणजे ज्या कारणांमुळे समस्या निर्माण होते ते कारण कट करणं हे सगळ्यात महत्वाचं पहिलं चिकित्सेचं पाऊल आहे. त्याच्यानंतर होता चौथा मुद्दा आपला विषादो रोगवर्धनानाम, म्हणजे तुमची मानसिक स्थिती आहे, जर ती डिप्रेस्ड असेल, जर निगेटिव्ह असेल तर रोग वाढतील, आणि आनंदी असेल तर तुम्ही स्वास्थ्याकडे जाल. आणि पाचवा आहे प्रज्ञापराध, म्हणजे जर तुमच्या बुद्धीला तुम्हाला कळून सवरून तुम्ही जर चुका करत असाल तर रोग होणार हे निश्चित. मग रोग जर नको असतील तर जे तुमची बुद्धी, तुमचं मन, तुमचे विचार तुम्हाला सांगतायत त्याच्याकडे ऐका, अवेअरनेस ठेवा, ऍक्सेप्टन्स ठेवा. आणि या मॅडमनी सांगितलं तसं आपण हा प्रवास आहे बरं का स्वास्थ्याचा. कोणीही परफेक्ट नाही, पण सतत योग्य दिशेने जर आपण वाटचाल करत राहिलो तर हे त्या वाटचालीमधले थांबे आहेत. हे 5 जे सांगितलेत ना स्टॉप आहेत त्यातले. तुम्ही एकेका याच्यावर टप्प्यावर विचार करत पुढे जात राहिलात तर स्वास्थ्य हे डेस्टिनेशन दूर नाही. स्वास्थ्य पण समग्र अपेक्षित आहे आयुर्वेदाला, म्हणजे शारीरिक स्वास्थ्य अपेक्षित आहेच, त्याचबरोबर प्रसन्नपणा अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही 6 पॅक ऍब्स आहेत आणि मन मात्र निराश आहे, चिडचिड आहे, असं स्वास्थ्य आयुर्वेदाला अपेक्षित नाही. तर शरीर मनाचं स्वास्थ्य आणि एक सुंदर आयुष्याविषयीचा दृष्टिकोन, याला आपण एक समग्र स्वास्थ्य म्हणू शकतो. तर त्यासाठी मला वाटतं हे मैलाचे दगड आहेत जे आम्हालाही सतत मार्गदर्शन करत राहतील. तर आशा आहे की तुम्हा सगळ्यांना आजचे हे आपले गोल्डन रूल्स आवडले असतील. हा खूप मोठा विषय आहे, आम्ही त्यातल्या त्यात सिम्प्लिफाय करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कारण हा प्रचलित व्हिडिओपेक्षा खूप वेगळा विषय आम्ही जाणीवपूर्वक निवडला. बरेचदा लोकांना समस्यांवरची उत्तरं हवी असतात, की हे खाल्लं की हे होणार आहे, हे केलं की ते होणार आहे. तर तसं झटपट सोल्युशन न देता आम्ही मुळापर्यंत आयुर्वेद म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगण्याचा, आमच्या परीने खूप सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण सगळ्यांचं स्वास्थ्य उत्तम व्हावं हीच तळमळ आहे, व्हिडिओ प्रमोट करावा ही नाही. त्यामुळे
आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत हा खराखुरा, प्रामाणिक आणि शास्त्रीय आयुर्वेद पोहोचावा यासाठी पॉडकास्ट शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही नक्की वाट पाहतो आहोत. भेटूयात पुढच्या सदरातून. धन्यवाद. नमस्ते मॅडम, खूप खूप धन्यवाद. आणि मला सुद्धा हे दोन्ही पॉडकास्ट खूप माझ्यासाठी खूप महत्वाचे होते, किंवा माझी एक जी असते की मराठी व्ह्युअर्स आपले जे आहे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं, तर मला ती संधी तुम्ही दिलेली, त्याच्यामुळे तुमचं आणि आपल्या सर्व व्ह्युअर्सचं पण खूप मनापासून आभार.